अजिबात काही बदल नाही। तिन्ही पक्ष लोकसभेला ज्या मजबूतीने एकत्र लढले त्याच पद्धतीनं आम्ही विधानसभा सुद्धा लढलो। लोकसभेला जागा वाटप हे अधिक सोपं होतं, कारण 48 जागांचंच चर्चा करायची होती। विधानसभेला 288 जागांचा विषय आहे। 3 प्रमुख पक्ष आहेत, शिवाय आमचे काही लहान मित्र पक्ष आहेत। त्या सगळ्यांना सामावून घेण्याची आमची भूमिका आहे। मग माननीय शरद पवारजी असतील, माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा नाना पटोले जी असतील, ती आमच्या मित्र पक्षांना सुद्धा आमच्याबरोबर सामावून घेण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात आणि नक्कीच आम्ही त्यात यशस्वी होऊ। हे काय असतं? तिसरी आघाडी जी असते ही कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवली जाते। तिसरी आघाडी जी असते हे जे सत्तेत असतात केंद्रात किंवा राज्यात, त्यांना काही अडचणीचे विषय असतात, मग ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांची मतांमध्ये कशी दुफळी माजवता येईल यासाठी काम करतात। आतापर्यंतचा इतिहास आणि अनुभव तेच सांगतो। खरं म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या 2 पक्षात लढत आहे, पण महाविकास आघाडीची मतं थोडीफार कमी करता आली तर त्यासाठी काही नवीन आघाड्या स्थापन करायच्या, त्यासाठी पैशांचा वापर करायचा, पदांचा वापर करायचा, असं धोरण मला आता दिसतं या क्षणी। सर, महाविकास आघाड़ी की आज भी मीटिंग है और कुछ 5 जो सीटें हैं मुंबई में, ये गलत इन्फॉर्मेशन है। आज भी महाविकास आघाड़ी की सीट शेयरिंग के बारे में बैठक है, और मैं आपको बार बार कहता हूं, जो मीडिया में खबरें चल रही है कि मुंबई के बारे में 5 सीटें के बारे में 6 सीट, ऐसा कोई नहीं है। हर सीट पर हम चर्चा करते हैं और जो सीट जो पार्टी जीतेगी उनके साथ वो सीट जाती है। कोई सीट पर मत